संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले। उद्या राजधानीत मुंबईत मोर्चा होणार आहे आणि देशमुख या मोर्चात सहभागी होणार आहे। आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी व मुलगा विराज सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे आणि हे संपूर्ण कुटुंब जे आहे मसाजोवरून मुंबईकडे निघाले। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहे। काय सांगाल, गेल्या 45 दिवसापासून तुमच्या बंधूंना न्याय मिळावा म्हणून संपूर्ण कुटुंब जे आहे ते न्यायाची लढाई लढते। उद्या मुंबईत आपण मोर्चात सहभागी होणार आहोत। ही जी भावाची हत्या झालेली होती इतक्या चुकीच्या पद्धतीनं जी घटना घडलेली आहे त्याचा न्याय मागण्यासाठी आणि ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत। उद्या मुंबईचा मोर्चा आहे, त्यासाठी वैभवी मी आणि विराज त्या मोर्चात उपस्थित राहण्यासाठी जात आहोत मुंबईला। आज मनोजदादा यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, तब्येतीची विचारपूस केली। खरं तर इतकं वाईट वाटतंय की म्हणजे आज खूप आम्ही बसलो होतो सगळे तिकडून आले, अंतरवलीहून आल्यावर म्हणजे एवढी उणीव भासत आहे संतोषांदांची की सगळा अंधार दिसतो मला। माझा भाऊ काही केलं नाही, येणार नाही आणि माझ्या कुटुंबात जे सगळं आनंदमय वातावरण होतं, सुख होतं ते मला कधीच भेटणार नाही आणि न्यायासाठी आम्ही आज रस्त्यावर आहोत। वैभवी, मी, विराज, माझे मुलं, माझे कुटुंबीय। तर कळत नाही नेमकं काय करायला पाहिजे, काय केलं पाहिजे, पण अतिशय या जे म्हणजे जे क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे त्या लवकरात लवकर त्या लोकांना फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठंतरी हे निषेध मोर्चा आहेत, आंदोलन आहेत, हे कुठपर्यंत करावं लागतील म्हणजे याचा काही अंदाज येत नाही। आणि जी आहे यंत्रणा राबवलेली सगळी, रोज काहीतरी येत आहे सोशल मीडियाला, रोज काहीतरी प्रशासनावर काहीतरी ठपका ठेवला जातो आहे त्यांच्या चुकावर, ज्या त्यांनी चुका केलेल्या आहेत। त्यामुळं असं कुठंतरी वाटतंय की हे आपल्याला न्यायापर्यंत कसं नेणार आहेत हा प्रश्न पडतोय। खरं तर यापूर्वी आपण मुंबईला गेला होता, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्याला महिनाही उलट राहणे। आता जे आहे ते मोर्चात पुन्हा मुंबईत सहभाग होण्यासाठी जातात। मुंबईच्या मोर्चातून काय मागणी असणार आहे? मुंबईच्या मोर्चातून न्यायाचीच मागणी असणार आहे, मागणी दुसरी कुठलीच नसणार आहे। मुख्यमंत्री साहेबांना पण शेवटचा गँगमधला आरोपी संपोस तर आम्ही सोडणार नाहीत, फाशीची शिक्षा देणार असे जरी म्हणले असले, त्यांच्यावर आमचा विश्वास जरी असला तरी तुम्ही 2-4 दिवसापूर्वीपासून बघताय ह्या यंत्रणेनं काय काय चुका केलेल्या आहेत। जी न्यायालयीन समिती स्थापन झालेली त्याचा तो तपास करणार आहे त्या गोष्टीचा, परंतु आजच्या या तपासामध्ये त्याचा काय फायदा होणार आहे किंवा ह्यांनी सगळे जे गुन्हे केलेले आहेत त्यांना या यंत्रणेनं अभय दिलेला आहे, याची किती लोकांना शिक्षा भेटली आहे आणि न्यायापर्यंत ते कसे जाणार, आपण कसे जाणार, याविषयी खूप मोठं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं आहे। तपासाची आणि न्यायदानाची प्रक्रिया गतिमान व्हावी म्हणून उद्या कोणी मुंबईत आपल्याला भेटणार आहे का, तुम्ही कोणाला भेटणार आहात का? नाही, आत्ता तरी आम्ही मोर्चापुरतं जात आहोत तिथं, अजून तरी कुठलं नियोजन नाही। म्हणजे काही कोणी भेटलं आपल्याला तर आपण म्हणजे आपल्याकडं कोणी भेटायला आलं किंवा आपल्याला विचारलं कोणी तर आपली जी व्यथा आहे, आपली जी न्यायाची मागणी आहे ती आम्ही त्यांच्या पुढं पण मागू, त्यांना भेटू। मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे याबाबत काही माहिती आहे? 1.25 किलोमीटरचं अंतर आहे मोर्चाचं आझाद मैदानापर्यंत आणि त्यात सगळे सहभागी होणार आहेत। मोर्चा शांततेत पार पडणार आहे असं आम्ही आव्हान पण केलेलं आहे आणि परत आव्हान पण करतोय की आपली न्यायाची मागणी आहे, अत्यंत संवेदनशीलपणे आपण मागत आहोत। आणि कोण उपस्थित याबाबत काही माहिती? मान्यवर कोण कोण येणार आहेत याविषयी जास्त माहिती नाही, उद्या कळेल कोण येणार आहेत। निश्चितच हे होते धनंजय देशमुख। आम्ही न्यायाची मागणी करतोय, उद्याही मुंबईच्या मोर्चातून तीच मागणी करणार आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात। आपल्यासोबत वैभवी आहे। वैभवी, काय सांगशील, गेल्या महिनाभरापासून, सव्वा महिन्यापासून चाच्याच्या खांद्याला खांदा लावून वडिलांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येक मोर्चात सहभागी होतेस, उद्या मुंबईत जातेस? म्हणजे मुंबईत सुद्धा म्हणजे आमची एकच अपेक्षा आहे की आजच्या मागच्या मोर्चामध्ये जसं तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी राहात तसं या मुंबईच्या म्हणजे जो उद्या मोर्चा आहे तिथे तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हाल आणि आज पूर्ण महाराष्ट्रच आमच्या सोबत आहे आणि आता मागच आम्ही म्हणतो की आम्हाला तुमची साथ हवी आहे, कारण की आज आमचे वडील आम्हाला पोरखं करून गेलेत, आम्हाला पूर्ण महाराष्ट्राची साथ हवी आहे आणि
आमची एकच भूमिका आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही तोपर्यंत एकच मागणी करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. उद्या मुंबईच्या मोर्चातून मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारनं काय विनंती असणार आहे? विनंती हीच आहे की म्हणजे वेळ का लागतोय, आरोपींना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने त्यांच्या ताब्यात घ्यावं आणि सरकारकडे एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. आपण बघतो ज्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल जातात, आरोपींबद्दल जे आहे ते वेगवेगळे संशय व्यक्त केले जातात, यामुळे कुठेतरी गोंधळासारखं वाटतं, तपास व्यवस्थित सुरू नाही म्हणून. गोंधळल्यासारखं म्हणजे जर आरोपीच आणखीन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात नसतील आणि म्हणजे आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची. आणि जर पोलीस प्रशासन म्हणजे ज्यावेळेस समजा मीडियाद्वारे काही व्हिडिओ व्हायरल झाले तर त्यानंतर ते त्याच्यावर ॲक्शन घेतात ना, मग त्या आधी तसं पोलिसांनीच ते पुरावे सापडले पाहिजेत. तर ते म्हणजे असं झालंय की आता पुरावे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनीच पुरावे द्यायचे आणि नंतर पोलिसांनी त्याच्यावर ॲक्शन घ्यायची, ही कोणती पोलिसांची प्रथा आहे? एवढंच वाटतं की पोलिसांनी त्यांच्या प्रकारे, आता आम्ही तर म्हणतो त्यांच्या प्रकारे ते काम करत असतील, पण आम्हाला इतकंच वाटतं की जे त्यांचं चालू आहे त्यांनी ते लवकरात लवकर करावं आणि जी आरोपी आहेत किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. निश्चितच ही वैभव होती, जे न्याय मागतात त्यांनीच पोलिसांना पुरावे द्यायचा का, असा सवाल वैभवने उपस्थित केला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मस्साजोग, बीड.